नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी ही पार्टीवेअर साडी आहे। पार्टीवेअर साडीवरती मी बॅक नेकची डिझाईन टाकणार आहे। पाठीच्या गळ्याची ही जी डिझाईन टाकणार आहे, तर बॅकवरती पूर्ण डिझाईन पण आहे आणि त्यात क्लायंटनी मला आणखी डिझाईन पण बनवायला लावलेली आहे। तर डिझाईन बनवायची आहे। या डिझाईनला पण उठून दिसणारी अशी पाठीच्या गळ्याची डिझाईन बनवायची आपल्याला बॅकनेकची। तर मी कशी बनवते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी कटिंग करून ठेवलेली आहे। मी तुम्हाला माप सांगून देते एकदा। आपली ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आहे, त्यात 1 इंच मिळून 15ची उंची घेतलेली आहे मी। आणि कंबर आपलं 33 इंच आहे, 8.25 33चा चौथा भाग 8.25 आणि त्याच्यामध्ये प्लस 2.5 इंच मिळून घ्यायचे कमरेच्या भागात खाली। आणि आपली छाती आहे 38 इंच, 38 इंचाचा चौथा भाग 9.5 इंच, त्यात प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी। अशा प्रकारे हे आपले माप आहे। तर मी कटिंग करून ठेवलेली आहे। तर कटिंग केलेली नसली की खूप मोठा व्हिडिओ होतो, म्हणून मग मी आजच्या व्हिडिओमध्ये आकर्षक म्हणून मी बॅकनेकची डिझाईन बनवत आहे। त्यासाठी आपल्याला कॅनव्हास लागणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी कॅनव्हास लावून डिझाईन बनवते। तर मी कॅनव्हास कटिंग करून घेते। कॅनव्हासला अशा पद्धतीने घडी टाकून घ्यायची, जेणेकरून आपला गळा आपण 2.5 इंचावरती कटिंग करतो, त्याच्या बाहेर पण आपल्याला 1 ते 1.5 इंच कॅनव्हास पाहिजे असतो। अशा पद्धतीने आपण घडी टाकायची। माझी घडी आली 4 इंच। मी कॅनव्हास फोल्ड केलेला आहे आणि क्लायंटचा गळा आहे 10 इंच। 14 इंचातून 10 इंच गळाच आहे, तेव्हा खाली 4 इंच उरतं। 10 इंचाचा गळा झाल्यानंतर इथे वरती आपल्याला अर्धा इंच लागेल आणि 10 इंचावरती मार्किंग झाल्यानंतर खाली परत 1 इंच आपल्याला लागू शकतं। तर कमीत कमी आपण 11 ते 12 इंच आपण कमीत कमी 12 इंच कॅनव्हास कटिंग करून घ्यायचं। अशा प्रकारे हा आपला 12 इंच मी कॅनव्हास कटिंग केलेला आहे। ओपन करून दाखवते केवढा आहे। एकदम समोरासमोर ठेवून असं आपण कटिंग करून घ्यायचा। मी डिझाईन टाकते तर शोल्डरच्या साईडने मी 2 इंचावरती मार्किंग करते आणि खालच्या कमरेच्या साईडने 1 इंचावरती अशी उभी मार्किंग केली आणि इथे 3 इंचावरती मार्किंग करते। अशा पद्धतीने आपण हे पॉईंट जोडून घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला क्लायंटनी इथे राऊंड शेपची डिझाईन आपल्याला तयार करायला सांगितलेली आहे। तर मी राऊंड एकदम सारखे येण्यासाठी मी असं बॉटलचं झाकण यूज करते, कारण मला या शेपचा राऊंड तयार करायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी कसे राऊंड तयार करते। अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तशा आकाराचे तुम्ही राऊंड तयार करू शकता। तुम्हाला यापेक्षा मोठ्या राऊंड जर घ्यायचे असतील तरी चालू शकतं, तुम्ही मोठे मोठे राऊंड तयार करू शकता। अशा पद्धतीने हे मी राऊंड तयार केलेले आहे। हे मी आता कटिंग करून घेते। अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कॅनव्हास कट करून घ्यायचा।
ब्लाऊज पीसचा कपडा तुम्ही गळ्याच्या मापामध्ये कटिंग केला की त्यावरती अशा प्रकारच्या टाचण्या लावून तुम्ही सेट करून घ्यायचा आणि नंतर आपण टिप टाकून घेऊ, म्हणजे ब्लाऊज पीस सटकत नाही. मी कडेने टिप टाकून घेते. अशा प्रकारे फोल्ड करून कडेने टिप टाकून घ्यायची. टाचण्या काढून ठेवायच्या. आपला गळा आपण तयार करून ठेवलेला आहे. आता बॅक साईड आपण स्टिच करून घेऊ. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा सर्व. आपण जो गळा स्टिच करून ठेवलेला होता तो इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे बॅकवरती. आपण जसा हा जो गळा स्टिच केलेला आहे त्याचा मध्य काढलेला आहे त्याचप्रमाणे बॅकचा पण मध्य काढून घ्यायचा. इथे आपण टाचण्या लावून घेऊ म्हणजे सरकणार नाही. पूर्ण गळ्याला अर्धा राऊंडमध्ये आपण टिप टाकून घेऊ. ही जी अर्ध्या राऊंडमध्ये टिप टाकताना आपल्याला हा जो दाब आहे त्या दाबानुसार आपल्याला जेव्हा कर्व शेप घ्यायचा तेव्हा अडचण येते. तर एका हाताने हलक्या प्रमाणात दाब उचलून धरायचा आणि दुसऱ्या हाताने कपडा फिरवायचा.
टाचण्या काढून घ्यायच्या. आपला गळा स्टिच करून झालेला आहे, तो कट करून पलटी मारायचा. खूप जवळून कटिंग नाही करायची, कारण पार्टीवेअर जी साडी आहे आपली ही, तर ती तेव्हाच जास्त कट होऊन जाते आणि पलटी मारताना प्रॉब्लेम येतो. एवढ्या अंतरावरून कटिंग करायची. नंतर छोटे छोटे कट टाकून घेता येतील आपल्याला. अशा प्रकारे कटिंग करून झाली की आपले हे जे आतमधले पॉईंट असतात इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे. जास्त कट नाही करायचं, आपला गळा खराब होऊ शकतो. ही जी डिझाईन आपण बनवलेली ही पलटी मारून ही डिझाईन सध्या जास्तच ट्रेंडला चालू आहेत, त्यामुळे भरपूर लेडीज आपल्याकडे बनवून अशा पद्धतीने हे व्यवस्थित कोणे तयार करून घेतले. आपण हाताने बाहेर काढले की त्यावरती आपण दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे फिनिशिंग छान येते. अशा पद्धतीने मी साईडला टिप टाकून घेतली, तेव्हा फिनिशिंग छान दिसते. आणि इथे पण मी कडेला टिप टाकली आहे. इथे हातशिलाई केली की ही टिप काढून घेता येते, पण हातशिलाई करायला इथे झोल पडतो, त्यासाठी मी टिप टाकून घेतली. नंतर काढून टाकू आणि आता इथे पाठीचे टक्स टाकून पट्टी लावून घेऊ. अशा पद्धतीने आपला बॅक नेकचा डिझाईनचा गळा स्टिच करून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.